श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला अवघा एक दिवस शिल्लक असताना इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे इंद्रायणी नदीवरील घाट पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। घाटालगत असलेल्या दुकानेही पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुकानांमध्ये वारीसाठी ठेवलेला माल, पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूचे मोठे नुकसान झालेले आहे। लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी ही मागणी दुकानदारांनी केलेली आहे। दुकानदारांनी असं सांगितलं आहे, वारकरी आला तरी आमचं जीवन, नाही आला तरी आमचं जीवन नाही। पण यावेळी पावसामुळे आमचं प्रचंड नुकसान झालं आहे। शासनाने आम्हाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी। आता आपण पाहत आहोत इंद्रायणी नदीचं रुद्ररूप, घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी मोठा ठेवण्यात आलेला आहे। दुकाने पाण्याखाली गेलेत। एकंदरीतच वारकऱ्यांनी आळंदीमध्ये न येता पुण्यामध्ये वारीमध्ये सामील व्हावं असंही आव्हान देवस्थानकडून किंवा पालखी सोहळ्या प्रमुखांकडून करण्यात आलेलं आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकर, आळंदी, पुणे।